हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. आज मी वॉकिंगला नाही गेली कारण का ना आज मी उशिरा उठली. रात्री झोपण्याला गेली तर एडिटिंग आणि व्हिडिओज वगैरे थोडेसे बनवत बसली, एडिट करत बसली. त्याच्यामुळे ना उशिरा झोपली. मग सकाळी मला कंटाळाच आला आज जरा. आज म्हटलं आज जायचं तर गेली नाही आहे. पाणी उकळत ठेवले पण स्किपिंग केली मी, व्हिडिओ नाही काढला, स्किपिंग केली. पाणी उकळत होते, आता पाणी पिते सगळं उलटं झालं आज. आधी मी पाणी पिते गरम पाणी, नाही तर स्किपिंग करते. पण आता मी पाणी गरम करायला लागले कारण उशिरा उठलं का सगळं उलटे सुलटी कामं होऊन जातात. तर आवाज जर तुम्हाला येत असेल तर आज हळद आहे. काल आम्ही जिथे ज्या फंक्शनला गेलेलो त्यांची हळद आहे आता त्या भायाची. तर हळद तर संध्याकाळीच असेल, पण आता प्रोग्राम नाही का, ओल्ड लेडीज येतात गाणं वगैरे बोलतात, तसं तर काय ऐकायला येत नाही. ॲक्च्युली त्यांनी काय गाणीच लावले त्याच्यावरती. पण तसं आहे ना, जुन्या बायका असतात ना ते गाणी बोलतात, माहिती आहे का तुम्हाला, सगळे माईकमध्ये तसं असतं. पण तसं नाही, ते कॅसेट लावली शाळेत असं केलं. येतं ऐकायला. खाली गेलेलो तिथंच होतं. तर अशा तऱ्हेने चाललं. पाणी जरा घेते, गरम पाणी. लादी पुसायची, झालं जास्त नको गरम, कोमटच घ्यायचं आपल्याला. तर असं चाललं आहे. आता ठेवते बघा आता काय टाकते मी पाण्यामध्ये. काय नाही टाकते, ग्लास थोडंसं सब्जा आहे, सब्जा टाकते. आणि थोडंसं एकदम 4-5 दाणे वगैरे असं असेल तर मेथी टाकते त्याच्यात. मठ टाकायचं. आणि खूप गरम झालेलं आता असंच ठेवते जरा 5-6 मिनटं. आणि मठ टाकूया. मध आता संपत आहे, संपलंच आहे ऑलमोस्ट. थोडंसंच थोड्या दिवस संपत नव्हतं, आता संपलं. असं काय ना, असे तोपर्यंतच घेणार आहे मध वगैरे घेते. त्याच्यानंतर मग नुसतं कोमट पाणी घेणार आहे. सब्जा आणि कोमट पाणी, मेथी दाणे तेवढंच घेणार आहे, जास्त काही घेणार नाही. तर आता खूप गरम झालं. लिंबू पण संपले, लिंबू नाही आणले मी. पण मला लिंबू घ्यायला काय नाही आहे, मला खोकल्यासारखं होतं, मला तीच भीती वाटते म्हणून मी जास्त. चलो, हे तर झालं गरम पाणी, खूप गरम झालं आता. आणि हे सगळे पडदे वगैरे लावून घेतले. तर ऊन एवढं येतं ना, आत्ता जरा कमी पडलं आहे. तर सारखं एवढं ऊन येतं ना, विचारून असं गरम होतं. खिडक्या उघडल्या का एवढं गरम होतं ना. ऑलमोस्ट सगळ्यांच्या खिडक्या बंदच आहे. येतो आवाज, आता जास्त आवाज येतो आहे ना. आता वाटतंय ना लग्न असल्यासारखं. गार झुळूक आली, मस्त छान वाटते. चला मी आता ते पाणी घेते, लादी बिदी पुसा आणि आंघोळ विंघोळ करून नंतर मग तुम्हाला बोलूच आपण आज दिवसभरात काय होणार आहे. जर हळदीला गेली तर तिकडचं थोडासा करणार आहे शूट, जास्त नाही, कारण का इथल्या लोकांना एवढी काही आवड नाही आहे किंवा येण्याची, फक्त आंटी वगैरे असतील तर ठीक आहे. तर तसं करूया. ओके. काल आम्ही गेलेलो तेव्हा एक मुलगी होती तिथे, मला म्हणते तुम्ही हे कधी बघितलं नाही का, असं बोलली मला. तर म्हटलं बघितलेलं आहे, आंटी वगैरे ते फर्स्ट टाईम बघतात. आम्ही गोठवली गावात बघितलेलं एक लग्न. तर लग्न म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं, पद्धत असते, ते आपण मोस्टली बघायला जातो. तर मी बघितलेलं आहे, फक्त आंटीने वगैरे बघितलं नव्हतं म्हणून मी गेलेली त्यांच्याबरोबर. का चला नंतर भेटूया. सब्जा कसा आला पुन्हा, मेथीचा आणि मध त्याचा गोल्डन कलर आला. झोपेमध्ये चाली चालली वेगामध्ये. ही गाणी छान वाटतात नाही का ना. लेकीसाठी तुला वागवीन ग, लेकीसाठी तुला.
बोलते बिगिन गाडी गाडी चालली ग एकामध्ये गाडी चालली ग एकामध्ये. बहिणीसारखी तुला वागवी न ग बहिणीसारखी बहिणीसारखी तुला वागवी न ग बहिणीसारखी. आगीन गाडी बोलते बिगिन गाडी गाडी चालली ग येगामध्ये गाडी चालली ग येगामध्ये. झाली आता चहा ठेवून नाश्ता करूया. हे ते ब्रेड गरम करते. ब्रेड आहे कालची. टोस्ट करूया. साखर नाही लागली. चहा उकळू देत नंतर चहा साखर टाकून ब्रेड तर लावले. साखर नाही टाकली चहा उकळू दे. चाह में फ्रूट चाह में हे कोण याच्यात ठेवलं. पहिलं पीठ ठेवून देते फ्रीजमध्ये. एखादा जाम घालून साखर. भेंडी भाजी खराब झाली. अर्धीच केली. त्या दिवशी करायला पाहिजे होती सगळी भेंडी ना.
बांधली मी वरती पण गरमच होते. चला टोस्ट केलेला ब्रेड आणि जाम लावलेला ब्रेड दोन्ही घेतला. चहा घेतला. चहा भरपूर झाला आज पण पियायचंच आहे, संपवायचं आहे. चहा बंद करता करता चालू झाला माझा चहा. नाही ते असं कुठे असतं का, नसतं ना, पण माझं चालू झालं. लोणचं घेतलं. जाम ब्रेड जास्तच झालं काळा. चालेल. पेरी पेरी मसाला एक घेऊ का, सिझरिंग पण या नाश्ता करायला. खेचून बघू दे. आता आपलं खोली लॉक आपलं लगेच खोलतो. तुझं काय काय झालं माहिती आहे, तिचे रिलेटिव्ह ऑफ झालेत म्हणून ते काल अर्जंट गेले. तर तिने कपडे धुवून ठेवलेले होते. तर ती मला बोलले मी तर उद्या सुकत घालशील का कपडे. चावी पण देऊन ठेवलेली तिने. म्हणून मी गेली आणि कपडे तिचे सुकत घातले. कारण का ते कपडे ओले कपडे खूप असं वास वगैरे येईल 2-3 दिवस म्हणून. तर आली मी. फोन येईलच तिचा नंतरून. पण आता ते आत्ताशी सकाळी गावी पोचली तिने मला व्हिडिओ कॉलिंग पण केलेला. तर चला फॅन लावते बाबा आता, नंतर मग भेटूया, दाखवेलच काय होईल ते. 6 वाजले, 6 नाही 6:15 झालेत. फ्रेश वगैरे झाले. आता दिवाबत्ती करेल. हळद आहे खाली. काल तळवणं असं काहीतरी बोलतात नाही का, पापड वगैरे तळतात, ते झालं. कालचा प्रोग्राम आहे. मी गेलेलो पण एवढ्या उशीर काय बसलो नाही, मग निघून आलो. आज हळद आहे तिथे. तर खाली बघूया, गेले तर जाऊया. तर मग जाऊया, बघून तर येऊया आहे ना. आंटी गेल्या तर जाईल, एकटी नाही जाणार. आंटी गेल्या तरच. जान्हवी तर नाही आहे, जान्हवी गेली गावी. काल होती ती. तर दिवाबत्ती करते. चहा करायचा होता पण चहा नाही करणार आता. स्पीकर सगळं किती जागे मी, दिवसभर मोबाईल बघून बघून डोळे दुखायला लागलेत आता. खरंच सिरियसली जरा कमी केला पाहिजे मोबाईल बघायचा. मी झोपते कमी, मला झोप नाही जास्त. ते रील्स बघत बसले ना तर बघतच राहते, असं झालं माझं. बघूया, ते कमी केलं पाहिजे रील्स वगैरे जास्त बघायचं. कारण का आणि माझं कसं माहिती आहे, जर आत्ता झोपली ना तर मग रात्री मी लवकर झोप नाही, असं होतं. त्याच्यामुळे मग काल मी झोपलेली ना तर रात्री भरपूर उशिरा पण माझं काम केलं मी, एडिटिंग वगैरे केलं. रील्स नव्हती बघत, ते माझी कामं करत बसली, ती झाली. आणि मग आजचं काय, आजचं बघूया, तर नंतर भेटूया. दिवाबत्ती करूया आता. दिवाबत्ती करायचा टाईम झाला आहे ना, भेटूया नंतर. आता हा चाललाय कुठे माहिती आहे, मशीन आहे तिथे ठेवलेली कपडे धुवायची आहे बघा. आता मशीनच्या खाली चाललाय हा साईड. रात्री पण तिकडे जाऊन बसला. आता जागा चेंज केली आहे त्याने. बघितलं कसं चाललं. टोटो टोटो तिकडे कुठे, जागा काय चेंज केली, इकडे ये, इकडे ये, चल इकडे लवकर. इकडे ये, इकडे चल लवकर. जागा का चेंज केली तू? हां, देवाराखाली जाऊन बसतो ना, गरम होतं का आता तिथे? चल इकडे लवकर, बघू नको इकडे तिकडे, चल ये इकडे ये. जागा नाही चेंज करायची.
चल या चला इकडे चल. ऐकायला येत नाही का रे तुला? चल ये. काय इकडे तिकडे बघतो? चला ये चल. आता ना सावकाश येईल. आता बाहेर आलं ना, आता नाही जाणार तिकडे. आता बरोबर जाईल. ऐकतो सगळं सगळं समजतं त्याला बोललेलं. चल इकडे ये. जोरात बोललं का ऐकतो. आता नाही जाणार खाली. सगळीकडे आता फिरेल. इकडे काही जागा नाही त्याला बसायला. सगळं फिरेल तो. आगाव झाला तो. एक नंबरचा आगाव झाला ही. पिल्लू आगाव झाले का? टुटुडी सोनू बच्चा बबुलू म्हणजे छोंडल ग. छोंडला येते छोंडल. बघितलं ना कसा एक नंबरचा आगाव आहे एकदम. म्हणजे ना इथे असायचं. मोबाईल पडला असतं. इथे असायचं ह्याच्या खाली. तिथे जातो. आता गरम होत आहे ना आता, तर तो तिथे जातो. तिकडे हवा लागत असेल त्याला चांगली म्हणून जात असेल. पण मला ना काल माहितीच नव्हतं. मला वाटलं का तो किचनमध्येच आहे. मी उठली आणि किचनमध्ये गेले त्याला हे करायला. हा भाई माझ्या मागून आला मी किचनमध्ये गेल्यावर. जेवढा शहाणा आहे हा. मस्त आहे पण तो क्यूट आहे माहिती आहे का. त्याला आवाज दिल्यावर बरोबर कोणाचं नाही ऐकत. माझं ऐकतो, आईंचं ऐकतो, दिनेशचं ऐकतो. यश आला ना घाबरतो तो. यशला खूप घाबरतो काय माहिती. त्याचा आवाज जर ऐकला तो बाहेरच येत नाही. किचनमध्येच असतो तो. जेव्हा तो जाईल ना तेव्हा तो बाहेर येतो. परत चालला ह्याला तिथेच जायचं. जाऊ दे आता ना. त्याला हवा लागत असेल तिकडे म्हणून जातो तो. जाऊ दे. तसं मोठं आहे तो स्टँड. त्याच्या खाली आरामशीर जाईल तो. काय माहिती आता कधीपासून नाटक चाललंय. इकडे तिकडे फिरतोय. मी आवाज दिला ना तो बरोबर आला. किती फास पडतो बघा. त्याला वाटतं माझं लक्ष नाही. आत्ता जाईल देवारात. नाही तर मी किचनमध्ये जाईल आता. किचनमध्ये चालला. तिथे एक त्याला थंड वाटतं. अरे आवाज देते मी त्याला. टोटो ए टोटो कुठे चालला तू? तिकडे जा देवाऱ्याच्या इकडे. चल तिकडे जागा आहे ना तुझी. तिकडे बिछाना टाकला ना. इकडे तिकडे का पळतो? गरम होतं तुला? हो जा जा. देवाऱ्या खाली चालला. हे पिवळं हे ना पिवळ्या कलरचं तो त्याचा बिछाना आहे हे. हा बघा चालला ना. आता नाही निघणार. आता गेला गेला. हा त्याचा बिछाना आहे. आता नाही. आता गेला. जर माझं लक्ष नसतं ना, मी त्याला बोलवलं नसतं ना. हळदी आहे खाली. तर मी थोडासा असं घातली. म्हणजे साडी सिंपलच घातली आहे. बाकी काही नाही केली. मी चप्पू वाटते ना. काय घामाने होतं. पण मला अशी थोडीशी मी तयारी झाली आहे. जास्त नाही. तर जाऊया बघूया खाली कसं काय चाललं ते. आंटी आवाज देतीलच मला. मग जाऊया दाखवेल खाली काय चाललं ते. आणि वाजले किती माहिती आहे का? 9:30 झाले. आंटी बोललेलं 9:30ला जाऊया. 9:30 झाले.
तर त्यांची लोक आधी येतील ना, तर म्हटलं होऊ दे त्यांचं, मग आपण गरम होतो खूप, तर जाऊया. अशी तयार झाली मी. हो, खाली जाऊन फोटो काढूयाच. इकडे ये ये